आता काळ्या मसाल्यातील शेवगा खाण्यासाठी तुम्हाला नगर आपल्या आईला नगरला जाण्याची किंवा इतर कुठेही जाण्याची काहीच गरज नाही आहे। आपण आज घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाईल काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी बनवतो आहे। बरं, संदीप हॉटेल जे आहे पुण्यामध्ये किंवा ते नगरचंच आहे जे पुण्यामध्ये आहे, तिथे ही भाजी जबरदस्त मिळते, जी माझी पर्सनल फेवरेट आहे। आणि तेव्हापासूनच मला हे काळ्या मसाल्यातील शेवगा आवडायला लागलेला आहे। बरं, तितकी चांगली नाही बनत आहे, पण त्या पद्धतीनेच आपण बनवण्याचा प्रयत्न करूयात। तर त्यासाठी ना शेवगा असा मोठा मोठा घ्यायचा आपल्याला आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता मी 2 मीडियम साईजचे कांदे गॅसवरती भाजते आहे डायरेक्टली, आणि खोबरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। गॅसवरती भाजून झाल्यानंतर एक कढईमध्ये आपल्याला ते खोबरं कट करून पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे, कारण हे काळ्या मसाल्यातील आहे, तर आपल्याला पूर्ण एक काळा मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी ना आता मी खोबरं भाजून घेतलं आणि जे कांदे आपण भाजले ना तेही असे रफली कट करायचे आणि तेही अगदी काळे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। बरं, इथे मी लोखंडाची कढई वापरलेली आहे, तुमच्याकडे असं लोखंडाची वापरू शकता, इतर कोणती वापरली तरी चालेल। लसूण मी त्याची साल काढून टाकलेलं नाही आहे, तो डायरेक्टच टाकलेला आहे। अद्रक लसूण टाकायचं आणि तेही छानपैकी आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ आणि धने ॲड करायचे आहेत, आणि मग तुमच्याकडे कोथिंबीरची जे देठं उरलेली असतील ना, ती देठंही याच्यामध्ये टाकायचे आणि तेही छान थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग थंड करून त्याचं एक वाटण काढून घ्यायचं। बरं, आता इथे शेवगा मी उकळायला ठेवलेला आहे पाण्यामध्ये। मला ही अर्जंटमध्ये रेसिपी बनवायची होती, भाजी बनवायची होती, त्यामुळे मग मी आधी उकळून घेतलं। तो डायरेक्ट तुम्ही भाजी शिजवला तरी चालेल। जे आता आपण मसाला भाजून घेतलं होतं, वाटण भाजून घेतलं होतं, आता ते आपण मिक्सरमध्ये एकदम छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। बरं, परत आता एक कढईमध्ये तेल टाकायचं, तेल भरपूर टाकायचं, त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकायचं कट करून। छान फोडणी तडतडीत बसल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे वाटण केलं होतं हे वाटण टाकायचं आहे। बरं, हे वाटण तुम्ही असं स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, इतर भाज्यांनाही वापरू शकता, 8 ते 10 दिवस छानपैकी राहतं। आता यामध्ये ना आपले घरातलेच मसाले टाकायचे आहेत। जर गोडा मसाला असेल ना तर गोडा मसाला नक्की टाका, गोडा मसाल्याने एक वेगळीच चव येते। इथे मी कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि घरचा आपला काळा मसाला टाकलेला आहे, आणि त्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। मीठ पण आत्ताच टाकायचं, मीठ अंदाजे टाका किती तुम्हाला वाटतंय तेवढं, नंतर मग बाकीचं तुम्ही ॲड करू शकता एकदा तुम्ही पाणी ॲड केल्यानंतर। तिकडे माझा शेवगाही छानपैकी शिजून तयार आहे। जास्त गिजगट शिजवायचा नाही आहे, थोडासा असा रफच शिजवून घ्यायचा, जेणेकरून जेव्हा तुम्ही भाजीत टाकाल ना तेव्हा तो अजून थोडासा उकळला जातो। इथे बघू शकता भाजी कशी काळपट दिसते आहे, कलरही छान आलेला आहे तिला, आणि तेलही छान सुटलेलं आहे। त्यामध्ये लगेच शेवगा टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचा। बरं, तुम्हाला जर शेवगा फ्राय किंवा ड्राय शेवगा खायचा असेल ना तर या स्टेजवरतीच तुम्ही बंद करून टाकायचा गॅस, तुमचा ड्राय शेवगा रेडी आहे। पण जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर यामध्ये जे शेवगा आपण उकळलेला होता त्या शेवग्याचं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ते पाणी वेस्टही जाणार नाही आणि शेवग्याचे जे काही चांगले गुणधर्म होते तेही याच्यामध्ये होतातील। बरं, शेवगा हा आरोग्यासाठी किती चांगला आहे हे प्रत्येकाला माहितीच असेल, नसेल माहिती तर त्याची रील मी टाकलेली आहे, ती रीलसुद्धा बघा। आणि अगदी चमचमीत हॉटेल ढाबा स्टाईल तुमचा शेवगा मसाला तयार आहे। चपाती, रोटी, भाकरी, नान कशाबरोबरही एन्जॉय करा।